एक महत्वाची गोष्ट आहे, मग धस साहेबांनी जे भाषण केलं किंवा नमिताताईंनी जे भाषण केलं, भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते जे तिथे त्यांच्यामध्ये रोष आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या सरकारमध्ये काही स्थान नाहीये का? त्यांची जी आज मनस्थिती झालेली आहे, त्यांचं जे मनातलं दुःख आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण त्यांना साथ देणार आहे? मग जे मी आधी पण बोलत होतो ना, की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील, जे भाजपसाठी दिवसरात्र मेहनत करतात, काम करतात, ह्या लोकांकडे सरकारांत असं दुर्लक्षित व्हायला लागले. त्यांचे मर्डर झाले तरी कोणी अटक करत नाही किंवा राजीनामा घेत नाही. तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी नक्की ह्याच्यातून काय समजायचं? आता सरकार कधी काम करणार याच्यावर? आम्ही आंदोलन करत राहू, तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल, आपल्या लोकांना दुःख होत राहील, पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताचं ईव्हीएमचं सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का? कारवाई होणार आहे का? हे बघा, एक आहे ह्याच्यात की ते आत्ता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता, राज्याचेच असतात ते. तर त्याच्यासाठी गेल्या 2.5 वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही त्यांना अजून राजकारण गढूळ करायचंय का? आम्ही हाऊसमध्ये दोन्ही बाजून हेच बोललो आहे की जर राज्यासाठी चांगलं काही होत असेल तर ओपनली आम्ही जे काही राज्यासाठी चांगलं असेल त्याला सपोर्ट करत राहू, ज्याला विरोध करायचा त्याला विरोध करू. ये मुझे लगता है, मैं निजी बातों पे जाना नहीं चाहता हूं. जो अभी अगर आप देखें तो भीड़ में जो परिस्थिति है उस पर बात करे सरकार, परभणी में उस पर बात करे सरकार, लाडनी बहन है उस पर बात करे सरकार. जो अपने विषय है उससे विचलित करने के लिए कोई भी निजी बात फैलाए तो वो उनकी रणनीति हो सकती है.